एका घनदाट जंगलात चिक्कू नावाचं एक छोटं आणि खोडकर माकड राहायचं. चिक्कू खूप लाघवी होता, पण कधी-कधी खेळण्याच्या नादात तो भान हरपायचा. एके दिवशी चिक्कू एका सुंदर फुलपाखराचा पाठलाग करत करत आपल्या कळपापासून खूप लांब निघून गेला. जेव्हा फुलपाखरू उंच उडून गेला, तेव्हा चिक्कूला अचानक जाणवलं की आजूबाजूला कोणीच नाहीये. त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण त्याला त्याची आई कुठेच दिसली नाही. चिक्कू घाबरला आणि रडू लागला. त्याचं रडणं ऐकून झाडावरचा एक पोपट खाली आला. त्याने विचारलं, "काय झालं रे चिक्कू? तू का रडतोयस?" चिक्कू हुंदके देत म्हणाला, "मी हरवलोय, मला माझी आई हवीये." पोपट म्हणाला, "काळजी नको करू, मी तुला मदत करतो. तुझी आई कशी दिसते?" चिक्कू डोळे पुसत म्हणाला, "माझी आई खूप प्रेमळ आहे, तिचे हात लांब आहेत आणि ती मला खूप घट्ट मिठी मारते." पोपटाने चिक्कूला एका अस्वलाकडे नेले, पण अस्वल पाहून चिक्कू म्हणाला, "नाही, ही माझी आई नाही. आईचे केस इतके जाड नाहीत." मग ते एका हत्तीकडे गेले. चिक्कू म्हणाला, "नाही, आईला इतकी मोठी सोंड नसते." चिक्कू अधिकच उदास झाला. तो जोरात ओरडला, "आई ग, तू कुठे आहेस?" तेवढ्यात लांबून एक ओळखीचा आवाज आला, "चिक्कू, अरे माझ्या बाळा." चिक्कूने वळून पाहिलं तर समोरून त्याची आई धावत येत होती. तिला पाहताच चिक्कूने धावत जाऊन तिच्या गळ्याला मिठी मारली. आईनेही त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आई म्हणाली, "कुठे गेला होतास बाळा? मी तुला किती शोधलं." चिक्कूने कान पकडले आणि म्हणाला, "सॉरी आई, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही." तात्पर्य: खेळण्याच्या नादात कधीही आपल्या आईवडिलांची साथ सोडू नये आणि संकटकाळी घाबरून न जाता मदतीसाठी प्रयत्न करावेत. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.